नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री युनिट आपलं सुरू आहे आणि ह्या ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण बरंचसं बेसिक डिस्कस केलेलं आहे. हे बेसिक तुम्ही बघू शकतात. बघा, या बेसिक मध्ये आपण काय काय बरं बघितलं इथं. तर सगळ्यात अगोदर आपण बघितलं की हे ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे असतात, म्हणजे ट्रायंगलच्या एका अँगलसाठी आपण 6 प्रकारचे रेशो लिहू शकतो: साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट. आणि त्यांना लक्षात कसं ठेवायचं, त्यासाठी मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना सकलक आणि इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी किंवा सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असतील तर पंडित, बद्री, प्रसाद, हर हर बोले, सोना चांदी तोले, हे ॲक्रोनियम आपण या ठिकाणी बनवलेलं आहे. याचा वापर करून आपण हे काढू शकतो. यासोबत आपण आणखी काही बेसिक फॉर्म्युले बघितले की साइनला जर का त्याच्या रेसिप्रोकल कोसेकने मल्टिप्लाय केलं तर उत्तर येतं 1. तसंच कॉसला सेकने मल्टिप्लाय केलं तर आन्सर असेल 1. टॅनला कॉटने मल्टिप्लाय केलं तर आन्सर सुद्धा असेल 1. देन साइन डिवायडेड बाय कॉस, टॅन, कॉस डिवायडेड बाय साइन, कॉट. हे फॉर्म्युले आपण बघितले. याच्यानंतर आपण फंडामेंटल आयडेंटिटी बघितल्या. ह्या आयडेंटिटी खूप गरजेच्या आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याचा रिझल्ट असतो 1. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इट इज इक्वल टू दी कोसेक स्क्वेअर थिटा. हे 3 महत्त्वाचे रिझल्ट आहेत. आता याच्यानंतर आपण आणखी हा एक टेबल बघितला. या टेबलमध्ये ज्या व्हॅल्यू मी तुम्हाला दिल्यात ना, सगळ्या विद्यार्थ्यांच्या कमीत कमी म्हणतोय बरं मी, मिनिमम तुमच्या एवढ्या व्हॅल्यू पाठ पाहिजेत. पाठ म्हणजे जर का मी तुम्हाला बोललो काय रे साइन 30 डिग्री सांगा बरं का, साइन ऑफ 30 डिग्री सांगा, तर लगेच तुमचं उत्तर काय पाहिजे, साइन 30 डिग्री म्हणजे 1/2. मी जर म्हटलं साइन 45 डिग्री तर लगेच तुम्ही साइन 45 डिग्रीचं उत्तर मला 1/√2 म्हटलं पाहिजे. मी जर तुम्हाला म्हटलं की टॅन ऑफ 30 डिग्री किती आहे, तर टॅन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/√3 ही तुम्हाला सांगता आली पाहिजे. तर या टेबलमध्ये ज्या व्हॅल्यू मी दिलेल्या आहेत ना, यांना आपण स्टँडर्ड व्हॅल्यूज म्हणूया. आणि कमीत कमी तुमच्या सगळ्या मुलांच्या एवढ्या व्हॅल्यू पाठ पाहिजेत. आणि ह्या का पाहिजेत, कारण पुढे जाऊन मी तुम्हाला जेव्हा कंपाऊंड अँगल, अलाइड अँगल या गोष्टी जेव्हा शिकवेल तर तेव्हा तुम्हाला ह्या व्हॅल्यूज तोंडी पाठ असणं खूप गरजेचं आहे. ओके, आता याचा पुढचा टॉपिक आता आपण डिस्कस करूया. जसं आपण फंडामेंटल बघितले, आता काही फॉर्म्युले असतात ज्याला आपण म्हणतो ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ निगेटिव्ह अँगल. ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ निगेटिव्ह अँगल म्हणजे साइन 30 तर साइन -30 काय असेल बरं. जसं साइन 45 आपण बघितलं, साइन 45 डिग्री, तर साइन -45 डिग्री काय असेल बरं, मायनस व्हॅल्यू काय असेल बरं. तर हे निगेटिव्ह अँगल आपल्याला आता डिस्कस करायचे आहेत. मग मी वरती इथं टायटल टाकतो बघा, रेशो ऑफ निगेटिव्ह अँगल्स. ओके, ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ निगेटिव्ह अँगल्स. मग आता या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यात अगोदर काही फॉर्म्युले सांगतो आणि मग तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. थोडंसं संयम, थोडंसं पेशन्स राहू द्या. आता ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ निगेटिव्ह अँगल बरं का. मग आता जर का माझ्याकडे सपोज बघा, लक्ष द्या, पहिल्यांदा साइन ऑफ मायनस ऑफ थिटा असेल, मायनस थिटा बघा, लक्ष द्या. सपोज हा थिटा अँगल आहे 30 डिग्री, मग हे कसं असेल, साइन ऑफ -30, साइन ऑफ -30, ठीक आहे, मायनस थिटा. तर याचा जो रिझल्ट असतो ना, याचा रिझल्ट असतो मायनस साइन बाहेर निघते आणि याचं उत्तर लिहायचं साइन थिटा. मायनस साइन बाहेर निघते आणि साइन थिटा म्हणजे कसं, हे बघा, साइन ऑफ 30 डिग्रीचं उत्तर किती बरं, साइन ऑफ 30 डिग्रीचं आन्सर असतं 1/2. सर तुम्ही कसं काय लिहिलं हे 1/2, हा बघ, हा चार्ट आपण त्यासाठीच तयार केलाय ना. साइन ऑफ 30 डिग्रीचं उत्तर या ठिकाणी किती आहे, 1/2, बरोबर. मग मी इथं काय केलं बघा, साइन 30 ची व्हॅल्यू लिहिली मी 1/2. पण माझा प्रश्न असा आहे की व्हॉट इज साइन मायनस ऑफ 30 डिग्री बरं, मायनस ऑफ 30 डिग्री. याचं उत्तर काय लिहायचं, तर साइन ऑफ -30 डिग्री म्हणजेच मायनस साइन बाहेर काढायची आणि पुढे लिहायचं साइन 30 डिग्री. मग राजांनो, ही मायनस साइनची मायनस साइन ॲज इट इज साइन 30 डिग्री, साइन 30 डिग्री, साइन 30 डिग्रीचं उत्तर काय असतं, 1/2. तर याचा रिझल्ट या ठिकाणी काय येतोय, -1/2, -1/2. तर साइन मध्ये जर का निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह टर्म असेल, लक्षात घ्या, साइन जर का निगेटिव्ह असेल तर ती निगेटिव्ह साइन डायरेक्टली बाहेर टाकून द्यायची. तसंच कोसेक मायनस थिटा, कोसेक मायनस थिटा. तर बघा, कोसेकच्या आतमध्ये निगेटिव्ह आहे तर ही निगेटिव्ह साइन पुन्हा बाहेर पडते आणि याचा उत्तर येणार मायनस कोसेक थिटा, मायनस ऑफ कोसेक थिटा. पुढे जाऊया.
साइन नंतर पुढचा घेऊ आपण कॉस. चलो, कॉस ऑफ मायनस थिटाचा रिझल्ट बरं काय असेल, कॉस ऑफ मायनस थिटा. तर कॉस हा असा रेशो आहे, तो पॉझिटिव्हला आणि निगेटिव्हला सारखेच उत्तर देतो. म्हणजे कॉस ऑफ मायनस जर असेल तर याचा रिझल्ट असेल इथं कॉस थिटा ओनली. बघा, कॉस ऑफ मायनस थिटाला आपण डायरेक्ट लिहिलंय कॉस थिटा, फक्त कॉस थिटा. मग तसं कॉसचा रेसिप्रोकल काय असतो, सेक मायनस थिटा. आता बघा सेक, मग ह्या सेकचं उत्तर काय लिहिणार आपण, प्लस सेक थिटा. ठीक आहे, या दोन गोष्टी लक्षात ठेवा. बघा, साइन मायनस असेल तर मायनस साइन बाहेर पडते, कॉस कोसेक जर मायनस असेल तर मायनस साइन बाहेर पडते. पण कॉस आणि सेकच्या वेळेला ही मायनस साइन जी आहे तो कॉस डायरेक्ट खाऊन जातो त्याला आणि आन्सर देतो पॉझिटिव्ह. आन्सर काय देतो, पॉझिटिव्ह. मी तुम्हाला एक छोटंसं हे सांगतो बघा, एक गोष्ट आपण इथं डिस्कस करूया. बऱ्यापैकी आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, आपल्या मित्र परिवारामध्ये असं काही मित्र असतात, असे काही मित्र असतात. आता सपोज मी आहे आणि माझे दोन मित्र आहेत. माझे किती, दोन मित्र आहेत. ठीक आहे, एक आहे ए आणि एक आहे बी. बरोबर, मी स्वतः एक आणि माझे दोन मित्र, म्हणजे तीन मित्रांचा आमचा ग्रुप आहे. एक आहे ए आणि एक आहे बी. ए हा असा मित्र आहे ना, याची सवय बघा कशी. जर आपण ह्या एला वर्गातल्या कोणत्याही विद्यार्थ्याबद्दल जर का आपण निगेटिव्ह काही सांगितलं, जर आपण त्याला निगेटिव्ह काही सांगितलं वर्गातल्या कोणत्याही विद्यार्थ्याबद्दल, तर हा सगळ्यांना जाऊन ते निगेटिव्ह सांगतो. बघा लक्षात घ्या, जर आपण त्याला निगेटिव्ह काही सांगितलं तर हा बाहेर जाऊन सगळ्यांना निगेटिव्ह स्प्रेड करतो, सगळ्यांना निगेटिव्ह स्प्रेड करतो. हा असा ए आहे. आणि जो दुसरा मित्र आहे माझा बी, तो बी कसा आहे, तर ह्या बी ला मी क्लासरूम मध्ये असणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याबद्दल जर का निगेटिव्ह मी त्याला काही सांगितलं तर हा काय करतो की ते ऐकून घेतो, पण बाहेर सगळ्यांना पॉझिटिव्ह सांगतो, बाहेर सगळ्यांना पॉझिटिव्ह सांगतो. मग मला तुम्ही सांगा बरं, ए आणि बी या दोन मित्रांपैकी माझा कोणता बेस्ट फ्रेंड असला पाहिजे आता या केसमध्ये? साहजिक आहे, ज्याला मी निगेटिव्ह गोष्टी शेअर करतोय तरी सुद्धा तो बाहेर सगळीकडे पॉझिटिव्ह वातावरण ठेवतोय, म्हणजे बी हा माझा खूप चांगला मित्र असणार. बट ए काय करतो माहिती ना, एला जर का आपण कोणाबद्दल निगेटिव्ह सांगितलं, हा सगळीकडे जाऊन ते निगेटिव्ह स्प्रेड करत जातो आणि त्यामुळे साहजिक आहे की माझं रिलेशन इतरांसोबत खराब होणार. मग त्यामुळे अशा व्यक्तीला लांब ठेवायचं, जे तुम्ही इथं बघू शकताय. मग इथं कामाचे कोणते आपले कॉस आणि सेक, कॉस आणि सेक. ठीक आहे, आता पुढे टॅन, टॅन मायनस थिटा. या टॅनची पण सवय जी आहे ना साइन सारखीच आहे. त्याला तुम्ही निगेटिव्ह काही सांगा, हा बाहेर जाऊन सगळ्यांना निगेटिव्ह सांगतो. क्वाट, हा बघा क्वाट, तो क्वाटला तुम्ही काही निगेटिव्ह सांगा, हा सगळ्यांना बाहेर जाऊन निगेटिव्ह सांगतो. म्हणजे या सहा ट्रिग्नोमेट्रिक रेशो पैकी, या सहा ट्रिग्नोमेट्रिक रेशो पैकी फक्त दोन रेशो असे आहेत की त्यांच्या निगेटिव्ह व्हॅल्यू ह्या नेहमी कशा असतात, पॉझिटिव्ह असतात. म्हणजे कॉस ऑफ -30, कॉस 30 ची व्हॅल्यू, कॉस ऑफ -45, कॉस 45 ची व्हॅल्यू. तो त्याला निगेटिव्ह द्या तुम्ही, तो आन्सर तुम्हाला पॉझिटिव्ह देईल, हे लक्षात ठेवा. तर हे सहा गोष्टी ज्या मी तुमच्यासोबत इथं डिस्कस केलेल्या आहेत या गरजेच्या आहेत, या महत्वाच्या आहेत. सो ॲज अ फॉर्म्युले म्हणून तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्या. ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ निगेटिव्ह अँगल असं टायटल टाका. आणि तुम्ही बघू शकताय साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा, कोसेक ऑफ मायनस थिटा मायनस कोसेक थिटा, कॉस ऑफ मायनस थिटा इट इज इक्वल टू कॉस थिटा, सेक ऑफ मायनस थिटा इट इज इक्वल टू सेक थिटा, देन टॅन ऑफ मायनस थिटा इट इज इक्वल टू मायनस टॅन थिटा, आणि कॉट ऑफ मायनस थिटा इट इज इक्वल टू मायनस ऑफ कॉट थिटा. तर अशा प्रकारचे हे सहा ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. ओके, आता याच्यानंतर पुढे जाऊया आपण. या निगेटिव्ह अँगल नंतर आता आपल्याला डिस्कस करायचं आहे एक क्वाड्रंट, एक क्वाड्रंटल सिस्टीम. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. आणि ह्या क्वाड्रंटच्या आतमध्ये, ह्या क्वाड्रंटच्या आतमध्ये यांच्या व्हॅल्यूज कशा बदलतात त्याबद्दलचं आपण इथं डिस्कशन करणार आहोत. पण बघा, सगळ्यात अगोदर ट्रिग्नोमेट्रिक रेशो फॉर डिफरंट अँगल्स. ठीक आहे, अँगल्स. ओके, आता मी काय करतो मित्रांनो, एक क्वाड्रंट सिस्टीम या ठिकाणी कन्सिडर करतो.
ओके, येस, या पद्धतीने थोडासा कलर चेंज करून घेऊ आपण. हे बघा, हा आहे आपला हॉरिझॉन्टल ऍक्सिस. हा जो हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे, हॉरिझॉन्टल ऍक्सिस, ऑलवेज रिमेंबर की हॉरिझॉन्टल ऍक्सिसला आपण एक्स ऍक्सिस म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? एक्स ऍक्सिस. तर हा झाला आपला एक्स ऍक्सिस. ठीक आहे. व्हर्टिकल ऍक्सिस जो आहे उभा, त्याला आपण काय म्हणत असतो? वाय ऍक्सिस. तर हा आहे आपला वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. आता इथे मी तुम्हाला अँगलच्या टर्म मध्ये सांगतो. बघा, एक्स ऍक्सिस जो आहे ना रे, हा एक्स ऍक्सिस इथून इथपर्यंत, हे बघा, ओरिजिन पासून तर या साईडला याला काय बरं म्हणायचं? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. आणि ओरिजिन पासून इकडच्या बाजूला याला काय बरं म्हणायचं तुम्ही? निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. ओरिजिन पासून उजवीकडे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि ओरिजिन पासून डावीकडे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. त्याचप्रमाणे ओरिजिन पासून वरती पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि ओरिजिन पासून खाली निगेटिव्ह वाय ऍक्सिस. ठीक आहे, निगेटिव्ह वाय ऍक्सिस. आता बघा मित्रांनो, हा आहे आपला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. आता हा जो काही पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे इकडचा, याला डिनोट करतात 0 डिग्रीने. कशाने? 0 डिग्री. तसं आता इथून इथपर्यंत तुम्ही गेलात तर हा झाला आपला 90 डिग्री. 90 डिग्री. तसं इथून इथपर्यंत आल्यानंतर हा झाला आपला 180 डिग्री. त्यानंतर इथून तुम्ही इथपर्यंत जर गेलात तर हा झाला तुमचा 270 डिग्री. आणि पुन्हा जर तुम्ही इथं गेलात तर हा झाला 360 डिग्री. 360. 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री आणि 360 डिग्री. सो क्वाड्रंट सिस्टीम मध्ये अशा पद्धतीने अँगल आपण मेजर करत असतो. आणि नेहमी लक्षात ठेवा, अँगल मेजर करायची पद्धत जी आहे ती अँटी क्लॉकवाईज असते. अँटी क्लॉकवाईज आपण पॉझिटिव्ह म्हणतो. 0, 90, 180, 270. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. ठीक आहे, या पद्धतीने. आता पुढे जाऊ. आता हा असतो आपला फर्स्ट क्वाड्रंट. हा आहे आपला फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज पद्धतीने हा आहे आपला सेकंड क्वाड्रंट. आणि अँटी क्लॉकवाईज पद्धतीने हा आहे आपला थर्ड क्वाड्रंट. त्याच्यानंतर हा आहे फोर्थ क्वाड्रंट. चौथा क्वाड्रंट. आता बघा मित्रांनो, हा जो पहिला क्वाड्रंट आहे आपला फर्स्ट क्वाड्रंट, तर या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणारे अँगल बघा, 0 डिग्री पेक्षा मोठे आणि 90 पेक्षा छोटे. काय म्हणतो लक्षात घ्या, 0 पेक्षा मोठा आणि 90 पेक्षा छोटा असा कोणताही अँगल जर असेल, 0 पेक्षा मोठा आणि 90 पेक्षा छोटा, तर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाय करतो. कुठे लाय करतो? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तो असतो. 90 डिग्री पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा छोटा. 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा छोटा. 90 पेक्षा मोठा, 180 पेक्षा छोटा हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो? सेकंड क्वाड्रंट. 180 पेक्षा मोठा, 270 पेक्षा छोटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो? थर्ड. 270 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा लहान कोणत्या याच्यात असतो? चौथ्या क्वाड्रंट मध्ये असतो. हे लक्षात राहू द्या. आता बघूया आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशो बद्दल. हा जो पहिला क्वाड्रंट आहे मित्रांनो, पहिला क्वाड्रंट, तर या पहिल्या क्वाड्रंट मध्ये जेवढेही अँगल आहेत 0 डिग्री पेक्षा मोठे, 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, 40, 50, 60, 70, 89, 90 पेक्षा छोटे, या सगळ्यांसाठी 6चे 6 रेशो पॉझिटिव्ह असतात. ऑल रेशो पॉझिटिव्ह. इथं काय होतं, या पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळ्या रेशोची व्हॅल्यू जी असते ती कशी असते? पॉझिटिव्ह. ऑल रेशो has positive value. या पहिल्या क्वाड्रंट मध्ये, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळ्या रेशोची व्हॅल्यू कशी असते? पॉझिटिव्ह. म्हणजे साइन 89 पॉझिटिव्ह, टॅन 80 डिग्री पॉझिटिव्ह, कोसेक 70 डिग्री पॉझिटिव्ह. सो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळ्या व्हॅल्यू कशा असतात? पॉझिटिव्ह असतात. ऑल रेशो हॅज पॉझिटिव्ह व्हॅल्यू. पण जेव्हा तुम्ही सेकंड क्वाड्रंट मध्ये जातात, सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त 2च रेशो पॉझिटिव्ह असतात, उरलेले 4 रेशो निगेटिव्ह असतात. बघा, इथं फक्त 2 रेशो पॉझिटिव्ह असतात. साइन थिटा आणि साइन थिटाचा रेसिप्रोकल कोण असतो? कोसेक थिटा हॅज पॉझिटिव्ह व्हॅल्यू ओनली. सेकंड क्वाड्रंट मध्ये, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये फक्त साइन थिटा आणि साइन थिटाचा रेसिप्रोकल असणारा कोसेक थिटा हे दोघंच पॉझिटिव्ह असतात. मात्र कॉसचा रेसिप्रोकल सेक,
टॅन, टॅनचा रेसिप्रोकल कॉट, हे सगळे या ठिकाणी कसे असतात, निगेटिव्ह असतात. इथे निगेटिव्ह असतात. पुढे या क्वाड्रंटमध्ये बघा, तिसऱ्यामध्ये टॅन थिटा आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट थिटा हॅज थोडासा खाली घेतो, हॅज पॉझिटिव्ह व्हॅल्यू ओनली. ओके, तर ह्या क्वाड्रंट मध्ये बघा कोणता क्वाड्रंट येतो, क्वाड्रंट नंबर 1, 2 and 3. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन थिटा आणि कॉट थिटा हे दोघं इथं काय असतात, पॉझिटिव्ह. या थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन, पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे. आता चौथ्या क्वाड्रंट बद्दल डिस्कशन करू. तर बघा या चौथ्या क्वाड्रंट मध्ये मित्रांनो कॉस थिटा आणि कॉस थिटाचा रेसिप्रोकल सेक थिटा हॅज पॉझिटिव्ह व्हॅल्यू. बघा मी त्याला हायलाइट करतो. हे बघा इथं ऑल रेशो, इथं सगळे रेशो पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये साईनला हायलाइट करतो मी. साइन आला म्हणजे लगेच त्याचा रेसिप्रोकल तुम्ही कन्सिडर करायचा कोसेक, साइन आणि कोसेक. या थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि इथं कॉस. मग आता काय होतं की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी लक्षात राहत नाही आणि ह्या सगळ्यांना लक्षात राहाव्यात त्यासाठी मी एक ॲक्रोनियम बनवलेला आहे. ते कसं ते बघा, इकडे लक्ष द्या. तर पहिल्या क्वाड्रंटचा विचार करा. पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळ्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहेत, ऑल. दुसऱ्यामध्ये कोण आहे, साइन. साइनचा जो एस आहे त्यावरून मी एक शब्द इथे लिहितो, स्टुडंट. स्टुडंट. तर बघा तुम्ही फोकस करायचे तर ऑल, ऑल, ऑल. तर इथं स्टुडंटचा एस म्हणजे साइन, ऑल स्टुडंट. इथं म्हणा टेक कॉफी, ऑल स्टुडंट टेक कॉफी, असा एक शब्द तुम्ही लक्षात ठेवा. आणि हा टी फॉर टॅन, सी फॉर कॉस. तर बघा मित्रांनो ऑल रेशो, एसचा मिनिंग काय, एसचा मिनिंग काय, साइन थिटा आणि साइन थिटाचा रेसिप्रोकल कोसेक थिटा पॉझिटिव्ह असतील. या टॅनचा मिनिंग काय, टॅनचा मिनिंग काय, या ठिकाणी टी 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 फॉर टॅन, टॅन थिटा आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट थिटा. सीचा मिनिंग काय, कॉस थिटा आणि त्याचा रेसिप्रोकल सेक थिटा, सेक थिटा. तर तुम्ही बघू शकता ऑल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, हा क्वाड्रंट नंबर फर्स्ट आहे, हा या ठिकाणी क्वाड्रंट नंबर फर्स्ट आहे. इट इज अ फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे, हा आहे सेकंड क्वाड्रंट, हा आहे 1 2 3 थर्ड क्वाड्रंट आणि हा आहे फोर्थ क्वाड्रंट. तो पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑल रेशोज आर पॉझिटिव्ह, साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट हे सगळे पॉझिटिव्ह. दुसऱ्यामध्ये स्टुडंट, सेकंड मध्ये स्टुडंटचा एस, साइन आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक हे पॉझिटिव्ह असतात. तिसऱ्यामध्ये टेक, सो टी फॉर टॅन, टॅन आणि कॉट हे पॉझिटिव्ह असतात. आणि कॉपीचा सी वरून कॉस आणि कॉसचा रेसिप्रोकल सेक हे पॉझिटिव्ह असतात. ठीक आहे, हे सगळं काही व्यवस्थित तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. आता जेव्हा मी पुढचं सुरुवात जेव्हा करेल की ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ कंपाऊंड अँगल आणि कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले झाल्यानंतर जेव्हा मी त्याचे एक्झाम्पल घेईल ना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. सो कालच्या लेक्चरमध्ये आपण जे काही डिस्कस केलं, आज जे काही बघतोय हे सगळं काही तुम्हाला लागणार आहे. बेसिक फॉर्म्युले, फंडामेंटल आयडेंटिटी, त्यानंतर साइन आणि कोसेक, कॉस आणि सेक, टॅन आणि कॉट हे रेसिप्रोकल वाले फॉर्म्युले, टॅनला कसं लिहितात, कॉटला कसं लिहितात, याच्यानंतर हा जो टेबल आपण डिस्कस केला ह्या सगळ्या व्हॅल्यूज, त्यानंतर आता हे निगेटिव्ह अँगल आपण डिस्कस केलेत आणि याच्यासोबत हे जे काही मी शिकवलं तुम्हाला हे सगळं काही तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना लागणार आहे. त्यामुळे एकदा हे समजून घेतल्यानंतर प्रयत्न करा की ते लक्षात कसं राहील आपल्याला जास्तीत जास्त वेळेस, याचा तुम्ही प्रयत्न करा. एक दोनदा लिहून बघत चला, मग त्या गोष्टी तुम्हाला पाठांतर होतील, पाठ होतील आणि त्या पाठ होणं खूप गरजेचं आहे. बरं मित्रांनो, जर तुमच्या ह्या पाठ झाल्या नाहीत तर तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येणार नाही. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्यामुळे ह्यांना पाठांतर सुद्धा करा. ओके, मग आता आपण इथं थांबूया आणि नवीन कन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया, ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ कंपाऊंड अँगल. थँक्यू सो मच.